हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. आजचा वार आहे बुधवार आणि इथे बघा सकाळी सकाळी मस्त माझी देवपूजा, देवांची आंघोळ वगैरे झाली आहे. बेडशीट आज ह्या बेडवरती नवीन अंथरलं तर बेडशीटचा, त्याच्यानंतर फुलदाणीचा आणि भिंतीचा कलर एकच आहे. पडदे पण अशा कलरचे आहे, पिंक कलरचे. तर बघा किती छान बेडवरती बेडशीट दिसतं आहे. आता इथे ना मी सकाळी सकाळी टमॅटोची चटणी बनवायला घेतली. मला आवडते, तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी टमॅटोची चटणी तरी बनवूया. तर इथे ना टमॅटो स्वच्छ धुवून घेतले, चिरले आणि पुन्हा 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे त्यांच्यातलं ना आंबटपणा निघून जाईल आणि भाजी पण एकदम मस्त लागते. तर त्यावेळेस आपण टमॅटो चिरतो तर मागचे देठाची बाजू काढून टाकायची, तर ती काढून टाकली आणि व्यवस्थितपैकी चिरून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता कांदा चिरून घेते. कांदा चिरल्यानंतर लसूण सोलून घेतला आणि इथे ना आता भाजीला फोडणी द्यायला घेते. तर कांद्याचे दोन्ही साईडची बाजू काढून घ्यायची, टलकरं वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. खूप छान टमॅटोची भाजी होते, चटणी. तर मला आहे ना भातासोबत खूप आवडते टमॅटोची चटणी आहे ना भातासोबत. तर मग म्हटलं चला आज माझी इच्छा झाली होती का ची भाजीच बनवावा. तर इथे ना तेल तापायला ठेवते कढईवरती आणि आता जरा गॅस शेगडीचा तुटवडा असल्यामुळे ना थोडासा स्वयंपाक इंडक्शनवरच बनवते शेगडीवरती. तर उद्या 2 दिवसात त्याचा पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर देईल का कशी आहे वापरायला जी माझी लाईटीची शेगडी आहे ती. तर इथे तेलामध्ये कांदा टाकून लसूण टाकून व्यवस्थित लसूण परतून घेतला, जिरे टाकले, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली होती ती टाकली, हळद पावडर आणि धना पावडर टाकले. मला आहे ना स्वयंपाकात धना पावडर खूप आवडते, त्याच्यामुळे माझं आहे ना प्रत्येक भाज्यांमध्ये धना पावडर हे असते. तर सर्व व्यवस्थित तेलामध्ये मसाले तळून घेतले आणि इथे ना आता हे चिरलेले बारीक चिरून घेतले टमॅटो ते टाकून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वरतून मीठ टाकायचं आहे चवीनुसार, थोडीशी साखर टाकली म्हणजे आंबटपणा लागणार नाही आणि भाजी पण एकदम मस्त होईल. तर झाकण ठेवून भाजी शिजवून दिली आहे. भाजी शिजल्यानंतर शेंगदाणा कूट टाकून घेतला, मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. वरतून कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर भरपूर टाकायची. आता सध्या भरपूर मार्केटमध्ये कोथिंबीर मिळते. तर इथं भाजी माझी तयार झाली आहे आणि काचेचा बाऊल टिपवायवरती बघा मस्त असा सजून ठेवला आहे. आज सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे रामनवमी. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दुपारचे 12:30 वाजले आणि माझे ना घरातले सर्व काही कामं आवरले. तर बघा इथे ना आधीचं गाडी धुवायचं काम चालू आहे. बघा 12:30 वाजता सगळेच घरातले कामं आवरले, किचन वगैरे सर्व आवरलं आहे. इथं आमची तयारी वगैरे झाली आहे आणि निघता ना थोडंसं गाडीवरती पाणी मारून घेतलं. थोडीशी ना धूळ वगैरे येते गाडीवरती, मधून तर एकदम स्वच्छ राहते पण बाहेरून आहे ना हवेने गाडीवरती मातीची धूळ वगैरे सगळे उंबसते. तर मग आधीने गाडी धुतली. त्याचे पप्पा गाडीमध्ये बसले होते, त्यांनी वायफर वगैरे काचेवरून फिरवला, त्यांनी गाडीच्या काचा वगैरे स्वच्छ पुसून दिल्या आणि आम्ही चाललो आहे आता नाशिकला. तर इथे पेट्रोल पंपावर आलो आहे पेट्रोल भरायला. तर गर्दी बघा किती आहे पेट्रोल पंपावरती. आणि आता पेट्रोलचा पण डिझेल पेट्रोलचा म्हणतात तुटवडा आहे, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचा मग काही माहिती नाही आहे. तर माझी आता शेवटची टाकी आहे ती गॅस किचनला लावलेली आहे गॅस टाकी आणि एक गिझरला लावली आहे. त्याच्यानंतर 2 टाक्या रिकाम्या, आता कधी भरून भेटतात माहिती नाही आहे. तर इंडक्शनवर पण थोडासा स्वयंपाक करते लाईटच्या शेगडीवरती. त्याला मी इंडक्शनच म्हणते, कसं माझ्याकडे मी पहिल्यापासून इंडक्शन वापरली त्याच्यामुळे ती सवयच पडली. तर इथे पेट्रोल वगैरे गाडीत टाकलं आणि आम्ही नाशिकला निघालो आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो आणि त्र्यंबकेश्वरमधून बघा मस्त असं खूप छान त्र्यंबकेश्वरला वाटतंय. 12ही महिने भाविकांची गर्दी असते. इथं गजानन महाराजांचं मंदिर आहे, समोरच श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. तर स्वामी समर्थांच्या केंद्राची तुम्हाला मी नेम प्लेट दाखवते का तिथून प्रवेशद्वार आहे स्वामी समर्थ केंद्र. तर आम्ही दोघंच जण चाललो आहे आणि पुढे सांगतेच कशाला आम्ही नाशिकला चाललो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला समजेल. तर हे बघा इथं स्वामी समर्थ केंद्राकडे जायचा रस्ता आहे. हे म्हणे चल आपण उसाचा रस पिऊ. तर इथे ना आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो आहे आणि घरातले माझे सगळेच कामं आवरले. आज श्रीरामनवमी आहे तर आज सुट्टी होती. तर मग म्हटलं चला आमचे नाशिकला जरा काही कामं होते तर ते करून येऊ. सुट्टीच्या दिवशीच आम्हाला काही कामं करायला वेळ मिळतो, शनिवार रविवार म्हणा किंवा अशी एखादी सुट्टीमध्ये असली तर.
तर मग जेवणं वगैरे झाले, घरातले सगळे कामं आवरले आणि अचानकच मग आम्ही नाशिकला जायला निघालो. कारण सोमवार ते शुक्रवार सुट्टी नसते आम्हाला ना. मग अशी एखादी मधली वगैरे सुट्टी असली किंवा शनिवार रविवारची सुट्टी असली तर मग आम्हाला आमचे कामं करता येतात. तर चला आज सांगतेच. बरेचशा ताई मला विचारतात का ताई तुम्ही काय काम करतात, तर आज म्हटलं सांगावंच माझ्या ताईंना का मी काय काम करते ते. तर माझे मिस्टर स्टॅम्प वेंडर बॉन्ड रायटर आहेत आणि आमचं स्वतःचं ऑफिस आहे. तर मी आमच्याच ऑफिसमध्ये माझ्या मिस्टरांसोबत काम करते. तर आमच्या ऑफिसमध्ये जागा जमिनी खरेदी विक्रीचे कामं होतात. त्याच्यानंतर मुलांचे शाळेचे दाखले वगैरे सर्व कागदपत्रांचे कामं आमच्या ऑफिसमध्ये होतात. तर मग तेच कामं करायला मी माझ्या मिस्टरांसोबत असते आमच्या ऑफिसमध्ये. त्यांना माझी मदत होते. विवाह नोंद, जात पडताळणी, जमिनीला नावं लावणं, वारस दाखले वगैरे हे असे भरपूर कामं आमच्या ऑफिसमधून केले जातात. कम्प्युटरचे कामं हे करतात आणि लिखाण काम, स्टॅम्प वगैरे नोंदवायचं काम, सगळं काही कामं बाकीचे मी करते आणि कम्प्युटरचे कामं जेवढे काही टायपिंगचे कामं आहेत ना तर हे करतात. तर चला आज तुम्हाला समजलंच असेल का मी काय काय काम करते. तर मी आमच्याच ऑफिसमध्ये माझ्या मिस्टरांसोबत काम करते. खरंच खूप छान वाटतं. आणि चला आता आम्ही पोचलो आहे नाशिकमध्ये. गाडीतला गॅस संपला होता. गॅस संपल्यामुळे ना एसीच चालत नव्हते आणि आम्हाला काही माहितीच नव्हतं का गॅस संपला आहे म्हणून एसी चालत नाही. आम्हाला वाटलं एखादं बटन वगैरे गाडीचं काही एसीचं फिरलं वगैरे असेल चालू बंदमध्ये. तर यांनी ना इथंच आमच्या इथं नेऊन गाडी दाखवली. तर ते म्हणे गाडीचा म्हणे गॅस संपला आहे म्हणून एसी चालत नाही. तर मग आम्ही एवढे उन्हामध्ये ना बिना एसीचंच नाशिकला गेलो. सर्वात आधी गाडीचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना गेलो. तुम्हाला ही लाल कलरची शेगडी दिसते ना, मी लहान होते त्यावेळेस माझ्या माहेरी माझ्या आईने ह्या शेगड्या खूप वापरले आणि आम्ही ना आता शेगडीच बघायला आलो होतो मास्टर मॉलमध्ये. माझ्या आईलाच शेगडी घ्यायची आहे. तर घरी दादांना फोन करून विचारलं तुम्हाला शेगडी घ्यायची आहे ना, तर म्हणे हो. पण मग ही काही शेगडी कंपनीची नव्हती, हिला कंपनी नव्हती. मग त्याच्यामुळे ना आम्ही ती शेगडी घ्यायचं कॅन्सल केलं. दादा म्हणे का नको बिना कंपनीची घेऊ. तर चला आता आम्ही नेहरू गार्डनला गाडी पार्किंगला लावली आहे झाडाखाली मस्त. आणि आता आम्ही चाललो आहे गावामध्ये. सांगते आता पुढे आम्ही काय घ्यायला चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे साड्या पैठणी वगैरे घ्यायला. तर बघा मस्त अशी गाडी सावलीत लावून दिली. यांनी टोपी घातली, मी पण स्कार्फ बांधला. इतकं ऊन आहे ना माझ्या मते. आता हे 2:30 का 3चा टाईम आहे आणि उन्हाच्या वेळेस बघा किती शांतता, एवढी काही गर्दी नाही तर शालीमार मेन रोड वगैरे म्हटलं का खूप गर्दी असते. पण आता काही एवढी गर्दी नाही. हळूहळू संध्याकाळी 4च्या पुढे गर्दी होईल. कसं 4च्या पुढे सावली जरा म्हणजे ऊन कमी लागतं. त्याच्यामुळे ना लोक आता शक्यतो सावलीमध्येच खरेदीला निघतात आणि आम्ही ना उन्हामध्ये चाललो. म्हटलं पटकन आपले जी काही खरेदी ना ती करू आणि घरी निघून जाऊ. पण एकदम शांतता आहे ना, तर छान वाटलं. दुकानामध्ये पण काही गर्दी वगैरे नव्हती आणि मी पण स्कार्फने तोंड वगैरे बांधलं. एवढ्या उन्हाच्या झळ्या लागतात. तर आता इथे समोर आम्ही पार्कमध्ये चाललो आहे. पैठणी आणि साड्या घ्यायच्या आहे. तर बघूया आता कशा आहेत त्या. तर साड्या पैठण्या घेतल्या आणि पैठणी फिनिशिंगला दिली आहे. तर त्या म्हणे अर्धा पाऊण तास लागतील फिनिशिंग व्हायला. तोपर्यंत मग म्हटलं चला पैठणीवरती मॅचिंग पर्कल, त्याच्यानंतर जे काही मला घ्यायचं आहे थोडंफार सामान ते घेऊया. मला पण पर्कल दुसरे लागत होते तर ते पण घेतले. तर असे ना पर्कर वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर पुढे शेला घ्यायला गेलो. तर पैठणीवरती शेला घ्यायचा आहे तर मग तो घेतला. एक पातळ घ्यायचं होतं, पातळ घेतलं आणि बरेचसे काही सामानं बघितले. काही घ्यायचं आहे का, तर मला काही एवढी खरं सांगायचं तर खरेदी काही करायची नव्हती. जे मला मेन काम होतं तर पैठणी तेच घ्यायचं होतं. तर मस्त मी कलांजली पैठणी घेतल्या, 2 घेतल्यात पैठण्या आणि बाकीच्या आईला पण 3-4 साड्या घेतल्या. कारण आईला आहे ना माझ्या पसंतीच्या साड्या आवडतात. तर मला तिचं सतत राहायचं, बाई तू कधी जाणार आहे नाशिकला, गेली का मला साड्या घेऊन ये, गेली का मला डेली यूजला वापरायला साड्या घेऊन ये. तर मग आईला पण 3 साड्या घेतल्या आणि तरी घरी नेऊन दिल्यानंतर आहे ना ती म्हणे अजून का नाही आणल्या ग बाई, मला लागतातच. तर मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आता पुढच्या वेळेस जेव्हा कधी जाईल ना त्यावेळेस घेईल. तर इथे बघा मी शेला घेतला आणि मस्त असा कलर आहे शेल्याचा. मग सगळं काही झालं, पैठण्या मिळाल्या आमच्या ताब्यात, ते घेतल्या आणि आता आम्ही गाडीकडे जायला निघालो आहे. तर इथे नाही म्हणे का चल आपण आहे ना आता मस्तपैकी थंडगार गार्डनच्या तिथेच गाडी लावलेली होती. तर मग आता इथं संत्रीचा ज्यूस वगैरे घेतो आणि गाडीमध्ये सर्व पिशव्या वगैरे नेऊन ठेवतो. पुन्हा मला
पुन्हा 1-2 दुकानांमध्ये ना लाईटीची शेगडी पण बघायची आहे, पण कसं प्रेस्टिजची पण नाही आणि कोणतीच कंपनीची नाही, बिना कंपनीची शेगडी. तर दादा म्हणे नको, आणि आम्ही पण म्हटलो नको, बिना कंपनीचं काहीतरी घरी घेऊन जायचं तर ते पण चांगलं नाही, कंपनीची शेगडी असलेली चांगलं असते. आता माझी पण कंपनीची आहे आणि ह्या शेगडींना काही कंपनीच नव्हती, मग नाही घेतले. तर गाडीत पिशव्या ठेवल्या आणि इथे ना मग मला चप्पल घ्यायला आलो. तर बघते आता कशी चप्पल घ्यायची. चप्पलच्या तर खूप छान छान डिझाईन आहे, पण माझा पाय आहे ना थोडा मोठा असल्यामुळे ना मला चप्पलचा खूप प्रॉब्लेम येतो पहिल्यापासून. लग्नाच्या आधी पण आहे ना माझे दादा आहे ना मला नाशिकमध्ये फिरवायचे चप्पल घ्यायच्यासाठी. माझ्या पायाची ना चप्पलच लवकर मिळत नसायची, तर आज चप्पल घेताना ना मला आठवण आली का त्यावेळेस पण माझे दादा आहे ना असे मला नाशिकमध्ये घेऊन फिरायचे चप्पल घेताना, आणि चप्पल पायात लवकर येतच नसायची. जी डिझाईन आवडली का ती बसत नसायची. तर आता तसाच प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे चला. तर सोनी गिफ्टमध्ये आता जाणार आहे, तर बघूया सोनी गिफ्टमध्ये लाईटची शेगडी मिळते का. मला तर आहे पण आईला घ्यायची आहे, तर मग म्हटलं चला जाता जाता आहे ना आईकडनंच जाऊया, म्हणजे माझ्या माहेरच्या मार्गी जाऊया, आईच्या साड्या पण देऊया आणि शेगडी भेटली तर शेगडी देऊ. तर इथे सोनी गिफ्टमध्ये पोचलो आहे आणि सोनी गिफ्टमध्ये इतकी गर्दी आहे का महिला दिनाचे ना ऑफर चालू आहे तिथे. तर आजचा शेवटचा दिवस होता, तर महिला दिनाच्या ऑफरमुळे ना इतके लेडीजची गर्दी आहे आणि खूप सारी शॉपिंग बायकांची चालू आहे. तर बाहेर बायका निघायच्या ना इतक्या वस्तू त्यांच्या हातामध्ये राहायच्या, तर मला वाटलं एवढं काय आहे मध्ये सोनी गिफ्टमध्ये आज. तर बघितलं आम्ही जाऊन, इंडक्शन शेगडी घ्यायची होती तर तिथे पण संपलेल्या होत्या आणि मग मला दुसरं काही घ्यायचं नव्हतं. तर मग आम्ही निघालो घरी जायला. तर मग म्हटलं बघूया बरं काय काय आहे. तर काचेच्या बरण्या वगैरे खूप भारी भारी वस्तू, आणि माझ्या घरात पण आहे ना सोनी गिफ्टमधल्या खूप वस्तू आहे. मला आवडतात सोनी गिफ्टच्या वस्तू, कारण आहे ना एवढी छान वस्तूंना व्हरायटी क्वालिटी वगैरे असते ना. तर मग माझ्या पण किचनमध्ये घरामध्ये बरेचशा अशा वस्तू आहे सोनी गिफ्टमधल्या. मी नाशिकला कधी आले का माझा 100% सोनी गिफ्टमध्ये एकतरी चक्कर होतो. मी वस्तू काही घेऊ अथवा ना घेऊ, पण तिथं गेलं का मला बरं वाटतं आहे. आणि जी काही चांगली एखादी वस्तू असेल घ्यायची असली ना तर त्या वस्तू पण मला घेता येतात. तर इथे सेट बघा किती छान. लाईटची शेगडी आम्हाला कुठेच नाही मिळाली. मग दादांना फोन केला तर ते म्हणे असो म्हणे मी जेव्हा नाशिकला जाईल ना उद्या परवा तेव्हा मी घेऊन येईल. आता आहे आम्ही गंगापूर रोडला, तर माझ्या माहेरी चाललो आहे आणि इथे डोंगरी वसतिगृहावरती बघा काही नाही तर काही चालूच राहतं आहे. खूप छान छान अँटिक पीस वगैरे खूप मस्त राहतं आहे, बघण्यासारखं राहतं आणि घेण्यासारखं पण असतं आहे. तर चला, समोरच तुम्हाला पिवळ्या कलरची इमारत दिसते ना, तर इथं समोरची तुम्हाला येलो कलरची इमारत दिसते. इथं आमचं लग्न झालं आहे, जय योगेश्वर मंगल कार्यालय. इथं आल्यावर आठवण येते का ह्या इमारतीमध्ये आमचं लग्न झालं आहे 2006मध्ये. इथे इकडच्या रस्त्याने गेलं का योगिताचं घर, इकडे योगिता राहते. किती किलोची घ्यायची? दूध आहे बडा. किती किलोचा? 5 किलो सुद्धा बरोबर. आजचे निघले का? अरे माल एक नंबर निघलेला आहे माल. 6 किलो 5 50. हाँ भैया, द्वार खुला है. अभी कड़क बोलेंगे तो कड़क देंगे, तैयार बोलेंगे तैयार देंगे. किती करू? बाजार होता का आज इथला गुरुवार? हो, गिरणाऱ्याचा बाजार असतो ना गुरुवार, आणि गिरणाऱ्यामध्ये अशी 12 महिने गर्दीच राहते. मोठं मार्केट आहे ना. आम्ही आल्याबरोबर गाडीतून उतरलो कुठं नाही तर लगेच माझ्या भाच्याने बघा इथं मला भांडे आणून दिले आणि आत्या आपण भांडे खेळू. तर इथे आम्ही भांडे खेळतोय आता. दादा ये चला, आम्ही संसार खेळतो. आई महिना मोठे झाले कंटाळा येतो.
नाही सर, घे. माझं झालं हे बाबाला अजून जोमर्दी करीत असेल. आत्याला चहा द्या, आत्याला चहा दे.